नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती नमोस्तुते. वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदायिनी. आदौ गणेशं प्रणम्य शिवं स्कंदं अंबिकांच अच्युतम आदित्यंचैव षण्मत गुरवे नमः. नमस्कार मंडळी. आज श्री आदि शंकराचार्य यांच्याविषयी काही बोलावं असं मनात आलं. खरं म्हणजे हा विषय प्रतिपादन करायचा, याविषयी काही बोलायचं एवढी माझी पात्रता नाहीये, योग्यता नाहीये. तरीसुद्धा हे बोलण्याचं धाडस मी करणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हा गीतेतला श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गीतेच्या 4थ्या अध्यायामधला हा 7वा श्लोक आहे. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, धर्माचं अधःपतन होतं, त्यावेळी धर्माच्या स्थापनेसाठी भगवान अवतार घेतात. आदि शंकराचार्यांचा अवतार हा सुद्धा अशाच कार्यासाठी झालेला आहे. अध्यात्म हा भारताचा मानबिंदू आहे. ऋषी मुनी, तत्ववेत्ते, सर्व संत यांची थोर परंपरा आपल्या या भारतवर्षाला लाभलेली आहे. याच भारतामध्ये आदि शंकराचार्यांचा जन्म इसवी सन पूर्व 509 मध्ये झाला. त्यांनी आपल्या अल्पायुष्यामध्ये अजरामर कार्य करून ठेवलेलं आहे. इतकं अजरामर कार्य केलेलं आहे की जगाच्या पारमार्थिक इतिहासाने त्याची नोंद घेतलेली आहे. भारताच्या नैऋत्य दिशेला केरळ प्रांत आहे. या प्रांतामध्ये नारळ, सुपारी, भात, मसाल्याचे विविध पदार्थ यांची समृद्धता आहे. याच्या पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला पर्वतावली आहे. हा अरबी समुद्र आणि पूर्वेची पर्वतावली यामध्ये असलेला जो चिंचोळा प्रदेश आहे, याला आपण केरळ म्हणतो. या प्रदेशाला भौगोलिक समृद्धी लाभलेली आहे. तसंच विद्याधनानेही हा भाग समृद्ध आहे आणि त्यामुळेच देवदेवतांनाही या प्रांताचा मोह अनावर झाला आणि त्यांनी या प्रांतामध्ये वस्ती केली. याच प्रांतामध्ये कालडी गावामध्ये वेदशास्त्र संपन्न असे शिवगुरू राहत होते आणि त्यांची सुविज्ञ पत्नी अंबिका किंवा आर्यांबा असं हे दाम्पत्य होतं. विद्वानांची सेवा करावी, अतिथींचा सत्कार करावा, विविध शास्त्रांचा अभ्यास करावा, परमेश्वराची सेवा करावी, यामध्ये हे दाम्पत्य अतिशय मग्न असे. शिवाय हे दाम्पत्य सदाचरणी होतं आणि त्यामुळे ते सुखी आणि समाधानी होतं. फक्त एकाच गोष्टीची कमी होती, ती म्हणजे त्यांना संतती नव्हती. आणि ही संतती प्राप्त होण्यासाठी त्यांनी शिवाची तपस्या केली, आराधना केली, उपासना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. एके दिवशी भगवान शंकर शिवगुरूंच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवं ते सांग. शिवगुरू म्हणाले, भगवान, मी कशासाठी उपासना केलेली आहे हे आपल्याला माहीत आहे. शंकर म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. आता मला सांग, तुला मंदबुद्धीचे अनेक पुत्र हवेत की सर्वज्ञ पण अल्पायुषी असा एक बुद्धिमान पुत्र हवा. क्षणाचाही विचार न करता शिवगुरू म्हणाले, मला अल्पायुषी पण बुद्धिमान पुत्र हवा. शंकर तथास्तु म्हणाले आणि पुढे असं म्हणाले की मीच तुझ्या पोटी जन्म घेईन आणि अंतर्धान पावले. सकाळी उठल्यावर शिवगुरूंनी आपल्या पत्नीला ह्या स्वप्नातली घटना सांगितली. तिलाही अतिशय आनंद झाला. थोड्याच दिवसांनी त्यांची पत्नी आर्यांबा ही गर्भवती राहिली आणि
9 मास पूर्ण झाल्यावर एका शुभ नक्षत्रावर तिला पुत्रप्राप्ती झाली. तो दिवस होता वैशाख शुद्ध पंचमी. आज सुद्धा हा दिवस आपण श्री आदिशंकराचार्यांची जयंती म्हणून साजरा करतो. शंकराच्या कृपेने पुत्र झाला म्हणून त्या बालकाचं नावही शंकर असंच ठेवलं. आपण म्हणतो ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसेच ह्या शंकराची बालपणीची हकीकत होती. या बालकाची स्मरणशक्ती उदंड होती. तो एकपाठी होता. 3 वर्षांचा असतानाच तो घडाघडा पुस्तक वाचन करत असे. हळूहळू काव्य, कथा, पुराणं यांची त्याला उपजत आवड होतीच, ती वाढत गेली. बुद्धिमत्ता प्रखर होती. हे सगळं बघून शिवगुरूंना आश्चर्य वाटत असे. आणि त्यांनी एक निर्णय घेतला की 5व्या वर्षीच या मुलाचा उपनयन संस्कार करायचा, म्हणजे मुंज करायची आणि याला अध्ययनासाठी गुरुगृही पाठवायचं, असा त्यांचा मानस होता. पण ईश्वराची इच्छा काही वेगळीच होती. शंकराच्या 4थ्या वर्षीच त्याचं पितृछत्र हरपलं. पितृवियोगाचं दुःख त्याला झालं आणि या शंकरची पूर्णपणे जबाबदारी त्याच्या आईवर आली. पण आईनेही आपलं दुःख बाजूला ठेवून सर्वांच्या सहकार्याने या शंकरावर 5व्या वर्षी उपनयन संस्कार केला आणि त्याला गुरुगृही पाठवलं. कारण गुरुमुखाशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. असामान्य बुद्धिमत्तेच्या ह्या शंकरने पहिल्या वर्षीच 4ही वेदांचं अध्ययन पूर्ण केलं. दुसऱ्या वर्षी वेदांग जी आहेत, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष, या वेदांगांचं अध्ययन पुढच्या वर्षी पूर्ण केलं. अशा प्रकारे 2 वर्षात तो वेदशास्त्र संपन्न झाला आणि त्याचं अध्ययन पूर्ण झालं. पूर्वीच्या काळी हे अध्ययन गुरुकुलामध्ये होत असे. गुरुगृही राहायचं, तिथे गुरुची, गुरुपत्नीची सेवा करायची, आपलं अध्ययन करायचं आणि विद्या संपादन केली की घरी परत यायचं. ह्या विद्या संपादन करण्याच्या काळामध्ये म्हणजे गुरुगृही असताना माधुकरी मागायची पद्धत होती. माधुकरी मागायला जाणं किंवा आलेल्या भिक्षेकराला भिक्षा घालणं याच्यामध्ये सुद्धा कोणालाही कमीपणा वाटत नसे. दारासमोर उभं राहायचं आणि ओम भवती भिक्षांदेही असं म्हणायचं आणि या मिळेल त्या भिक्षेवर दुपारचं आणि रात्रीचं भोजन करायचं. या माधुकरी मागण्यामध्ये एक शिस्त होती, एक वळण होतं. हा शंकर सुद्धा असाच माधुकरी मागायला जात असे. एक दिवस हा शंकर भिक्षेसाठी एका दारासमोर उभा राहिला आणि ओम भवती भिक्षांदेही असं म्हणून घरातून कोणीतरी माऊली बाहेर येईल आणि आपल्याला भिक्षा घालेल म्हणून वाट बघत उभा राहिला. थोड्या वेळानेच एक अतिशय जीर्ण वस्त्र नेसलेली एक माऊली त्या दारातून बाहेर आली आणि समोर तेजःपुंज बटू बघून आदराने तिने त्याला नमस्कार केला आणि त्याला म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. मी तुला तसंच पाठवणार नाही. म्हणून घरात गेली आणि शोधाशोध करत होती की भिक्षा घालायला काही मिळतंय का. कारण परिस्थितीने इतकी गांजलेली होती, तिच्या घरात अन्न शिजलेलं नव्हतं त्या दिवशी. पण घराच्या एका कोनाड्यात तिला सुकलेला एक आवळा सापडला. तो घेऊन ती बाहेर आली आणि अतिशय भक्तिभावाने तिने तो शंकराच्या झोळीत घातला. तिची ही पूर्ण अवस्था बघून ह्या शंकराला अतिशय दया आली. त्याने डोळे मिटून लक्ष्मीची प्रार्थना केली. प्रार्थना म्हणजे स्वरचित स्तोत्र गायला सुरुवात केली. स्तोत्र संपलं आणि प्रत्यक्ष लक्ष्मी देवी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, बाळा, तुला काय देऊ? तो म्हणाला, माते, मला काहीही नको, पण ह्या माऊलीने अतिशय भक्तिभावाने एक सुकलेला आवळा माझ्या झोळीत घातलेला आहे.
तर माझी अशी इच्छा आहे की सोन्याच्या आवळ्यांनी हिचं घर भरून टाक. लक्ष्मी तथास्तु म्हणाली. तिचं घर खरोखरच सोन्याच्या आवळ्यांनी भरलं आणि लक्ष्मी देवी अंतर्धान पावली. ह्या बटूने म्हणजे शंकराने केलेलं हे लक्ष्मीचं स्तवन हे कनकधारा स्तोत्र या नावाने प्रसिद्ध आहे. कनक म्हणजे सोनं आणि धारा म्हणजे प्रवाह. परमेश्वराची स्तुती कुठल्याही स्तोत्रामध्ये असते. ज्या देवतेचं स्तोत्र असतं त्या देवतेची स्तुती त्या स्तोत्रामध्ये केलेली असते आणि त्यामुळे ती देवता प्रसन्न होते आणि त्या भक्ताची किंवा उपासकाची इच्छा पूर्ण करते. तीच घटना इथे घडलेली आहे. असं गुरुगृही राहून शंकर वेदशास्त्र पारंगत झाला आणि विद्यासंपन्न होऊन घरी परतला. घरी परतल्यावर तो मातृसेवा करत होता. आर्यांबाला शंकर हा उतारवयात झालेला होता आणि त्यामुळे ती थोडीशी थकली होती आणि म्हणून मातृसेवा करत तो अतिशय भक्तीने राहत होता. दोघंही छान सुखाने कालक्रमणा करत होते. ह्या आर्यांबाची अशी सवय होती की रोज पूर्णा नदीवर जायचं आणि त्या नदीवर स्नान करायचं. पण ही नदी घरापासून दूर होती आणि आर्यांबा हळूहळू थकत चालली होती. तिला रोज नदीवर जाणं कठीण व्हायचं आणि ते बघून हे शंकरला वाईट वाटायचं. तो आईला म्हणाला की आई, तू इतक्या लांब नदीवर जाऊ नकोस. पण आई म्हणायची, नाही रे बाळा, मला नदीवरच स्नान करायचं आहे. व आईची ही इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला काहीतरी केलं पाहिजे असं शंकरच्या मनात आलं. मग त्याने एक दिवस काय केलं, ह्या नदीची प्रार्थना केली आणि तिला सांगितलं की माझ्या आईला तुझ्यापर्यंत यायला त्रास होतोय, तर तू आमच्या घराजवळून ये. शंकरचं वय होतं फक्त 8 वर्ष. नदीने प्रार्थना ऐकली आणि दुसऱ्या दिवशी नदीने आपला प्रवाह बदलला आणि ती शंकरच्या घराजवळून वाहू लागली. ह्या 2 घटना म्हणजे ह्या साध्या घटना नव्हत्या. हे 2 चमत्कार होते. हे सगळ्या लोकांना कळले. लोकांना आश्चर्य वाटलं. ह्या शंकरबद्दल कुतूहल वाटायला लागलं. त्याची बुद्धिमत्ता, त्याचा भक्तिभाव हे सगळं बघून लोक त्याची कीर्ती गाऊ लागले. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ह्या बालवयामध्ये शंकरला संन्यासाश्रमाची ओढ लागली. तो आईजवळ वारंवार प्रार्थना करू लागला की मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यासाश्रम स्वीकारायचा आहे. आता मला सांगा, कोणतीही आई इतक्या लहान वयात आपल्या मुलाला संन्यासाश्रम घ्यायला परवानगी देईल का? कधीच देणार नाही. तिलाही असं वाटत होतं की आपल्या मुलाने गृहस्थाश्रमात प्रवेश करावा, संसार करावा, प्रपंच करावा, घर मुलाबाळांनी भरावं आणि आनंदाने आयुष्य घालवावं. आपला मुलगा अल्पायुषी आहे हे तिला पहिल्यापासून माहीत होतं. त्याची जाणीवही तिला होती. त्यामुळे संन्यासाश्रम न घेता आपला मुलगा आपल्या जवळ राहावा ही तिची इच्छा योग्यच होती. कारण शंकराशिवाय राहण्याचा ती विचारही करू शकत नव्हती. पण एक दिवस काय झालं, हा शंकर आपल्या मातेबरोबर स्नानासाठी नदीवर गेला. तिथे त्या नदीत तो पोहत होता. पाण्यात पोहत असताना ह्या शंकरचा पाय मगरीने धरला. मगर पेटीस ती सुटता सुटेना. सुटण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण सगळे प्रयत्न असफल झाले. शेवटी शंकर मोठ्या मोठ्याने ओरडू लागला, मगर मला खेचते, मला ओढते, मी याच्यातून सुटू शकत नाही. हे आईने ऐकलं आणि तो आईला म्हणाला की आई, ह्या मगर मिठीतून जर माझी सुटका व्हायला हवी असेल तर एकच उपाय आहे, तू मला संन्यास घ्यायला परवानगी दे. आईने विचार केला
की मगरीने जर ह्याचा पाय सोडला नाही तर मरण आहे शंकरचं. तर तो मरण्यापेक्षा त्याने संन्यास घेतलेला केव्हाही बरा, असं म्हणून तिने त्याला संन्यास घ्यायला परवानगी दिली. शंकरने दीक्षा घेण्याचा मंत्र म्हटला आणि मगरीने त्याचा पाय सोडला आणि ती मगर पाण्यात दिसेनाशी झाली. ही कथा रूपकात्मक आहे. आपल्याला सुद्धा संसाराची मगर मिठी असते. त्याच्यातून आपण सुटू शकत नाही. दिवसेंदिवस आपण त्याच्यात गुंततच जातो. त्याच्यातून आपण निवृत्त होत नाही. आपण नोकरीतून निवृत्त होतो. आपलं ठराविक वय झालं की आपल्याला निवृत्त व्हावं लागतं. आपली शारीरिक क्षमता असेल, मानसिक तयारी असेल, तरीही आपण त्यापुढची नोकरी करू शकत नाही. पण संसारातून मात्र निवृत्त होण्याचं वय आपण पाळत नाही. आपल्याला त्याची जाणीव होत नसते. आसक्ती सुटत नाही आणि विरक्ती येत नाही. ही मगर जी होती, ही मगर म्हणजे साधीसुधी मगर नव्हती. तो एक शापित गंधर्व होता. शंकराच्या पदस्पर्शाने ती मगर शापमुक्त झाली आणि पुन्हा गंधर्व होऊन गंधर्व लोकात परत गेली. शंकर पोहत पोहत आपल्या आईजवळ गेला. आईबरोबर घरी गेला नाही, कारण संन्यास घेतलेला होता. त्यामुळे आता घरात जायचं नाही असं त्याने ठरवलं. पण त्याने जाताना आईला एक वचन दिलं की तो म्हणाला, मी काहीही झालं तरी अंतसमयी तुझ्याजवळ असेन आणि संन्यासी असलो तरी तुझ्यावर अंत्यसंस्कार मीच करीन, असं वचन दिलं आणि देशभ्रमण करण्यासाठी निघाला. आता संन्यास आश्रम घेतलेला आहे, संन्यास स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्याचा वेश बदलला. त्याने भगवी वस्त्र परिधान केली आणि त्याचं संन्यासी जीवन सुरू झालं. संन्यास ग्रहणासाठी योग्य गुरु असावा लागतो. त्यामुळे हा शंकर गुरुच्या शोधात होता. गुरुचा शोध घेत घेत हा 1 वर्षाने नर्मदेच्या तीरावर आला. नर्मदा तीरावर एका अरण्यातील गुहेत परमपूज्य गोविंदपाद नावाचे एक विद्वान सत्पुरुष होते. त्यांचं व्यक्तिमत्व हे ऋषितुल्य होतं. त्यांची कीर्ती शंकरने ऐकलेली होती आणि म्हणून शिष्य म्हणून त्यांनी आपला स्वीकार करावा असा त्याने निश्चय मनामध्ये केला आणि त्यांच्या आश्रमात प्रवेश केला. आश्रम अतिशय सुंदर होता, पवित्र होता, रमणीय होता. परमपूज्य गोविंदपाद हे गुहेतील एका आसनावर समाधिस्थ अवस्थेत बसलेले होते. त्या समाधी अवस्थेतून बाहेर येईपर्यंत शंकर तिथेच थांबला. समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर गोविंदपादांचं या शंकरकडे लक्ष गेलं आणि ते म्हणाले, बाळा ये, मी तुझीच वाट बघत होतो. हे ऐकून शंकराने आपल्या मधुर वाणीने परमपूज्य गोविंदपादांची स्तुती करायला सुरुवात केली. ती स्तुती ऐकून गोविंदपाद अतिशय खुश झाले आणि त्यांनी या शिष्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याला म्हणाले, बाळा तू कोण आहेस? शंकरनी काय उत्तर दिलं माहिती? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शिवस्वरूप आहे. स्वतःला शिवस्वरूप म्हणायचे किती धाडस असलं पाहिजे अंगी. त्याचं हे निर्भयतेचं उत्तर ऐकून गोविंदपाद खुश झाले आणि त्यांनी शिष्य म्हणून त्याचा स्वीकार केला. शंकरलाही अतिशय आनंद झाला आणि त्याचं अद्वैत तत्वज्ञानाचं अध्ययन सुरू झालं. तो मुळात हुशार होताच, त्यामुळे तो लवकर त्यात पारंगत झाला. परमपूज्य गोविंदपाद त्याला असं म्हणाले की तुझा अवतार हा वैदिक धर्मस्थापनेसाठी झालेला आहे. त्यामुळे तू आता काशीला जा आणि लोकांना हे तत्वज्ञान समजावून सांग. त्यावेळची काशी, आता त्याला वाराणसी असं म्हणतात, तर ती काशी नगर हे त्यावेळी आध्यात्मिक अध्यापन आणि अध्ययनाची राजधानी होती. आपण जसं पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो की नाही,
तसं हे अध्ययन अध्यापनाचं माहेरघर होतं. पूर्ण देशातून विद्यार्थी त्या ठिकाणी अध्ययन अध्यापनासाठी, वेदशास्त्राच्या अध्ययनासाठी येत असत. त्यातलं उच्च शिक्षण घेण्यासाठीही काशीला येत असत. गुरुची आज्ञा प्रमाण मानून शंकर निघाला आणि काशीला येऊन पोचला. गंगेच्या तीरावर त्याने मुक्काम केला. अनेक विद्वान जरी त्या ठिकाणी असले तरी हा तेजस्वी तडफदार तरुण हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला. वेदाध्ययनासाठी आलेले सर्व शिष्य जे होते ते त्याला वंदन करायचे. त्या काशीमध्ये काही वर्ष या शंकरांनी वास्तव्य केलं. सकाळी गंगा नदीवर जायचं, पवित्र स्नान करायचं, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं, त्याचं पूजन करायचं आणि त्यानंतर शिष्यांना अध्यापन करायचं. हा त्यांचा दैनंदिन क्रम होता. भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र यावर त्यांनी भाष्य केलं आणि या ठिकाणीच या शंकराला प्रत्यक्ष शिवाचं दर्शन घडलं आणि त्याचा आशीर्वाद सुद्धा मिळाला. ह्या काशीमध्ये असताना एक तेजस्वी ब्राह्मण या शंकरासमोर आला आणि त्यांना अतिशय आदराने नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर उभा राहिला. या ब्राह्मणाचं नाव होतं सनंदन. त्याचा वेदांचा आणि वेदांगांचा अभ्यास पूर्ण झालेला होता. शंकर म्हणाला, आता आपण त्यांना शंकराचार्य असं म्हणूया, कारण ते ज्ञानाने खूप मोठे झालेले आहेत. तर हे आचार्य त्यांना म्हणाले की बाळा तुला काय हवंय? तो म्हणाला, मला तुमच्या संगतीत, तुमच्या सहवासात राहायचं आहे, चालेल का? आचार्यांनी ताबडतोब होकार दिला आणि हा सनंदन अतिशय आनंदाने आचार्यांजवळ राहिला. सेवाभाव त्याच्या मनामध्ये होता. तो पूर्ण विरक्त होता. गुरुप्रती म्हणजे शंकराचार्यांच्या प्रती त्याच्या मनात नितांत आदर होता. विद्वत्ता तर त्याच्याजवळ होतीच. त्याच्या विद्वत्तेमुळे शंकराचार्य प्रसन्न झाले आणि त्याने संन्यासाची दीक्षा दिली. हा सनंदन अतिशय बुद्धिमान होता. रोज शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य वटवृक्षाखाली वेदांतावर चर्चा करायला बसायचे. एक दिवस हा सनंदन काही कामासाठी गंगा नदीच्या दुसऱ्या तीरावर गेला. अध्ययनाची वेळ झाली, तोपर्यंत त्याला परत यायचं होतं. पण गंगा नदीला अचानक पूर आला आणि आता पलीकडे जायचं कसं? मोठा प्रश्न उभा राहिला त्याच्यासमोर. आणि आपण अध्ययनासाठी वेळेवर पोचू शकणार नाही म्हणून तो थोडा निराश झाला, कारण अध्ययनाची तळमळ त्याच्या मनामध्ये होती. त्याच्या मनातली ही तळमळ आचार्यांच्या लक्षात आली. हे गुरु शिष्याचं नातं असतं. आपल्या शिष्याच्या मनात काय चाललंय हे गुरुला न सांगता कळतं. हे गुरूंना कळलं की शिष्याला माझ्यापर्यंत यायचं आहे, पण मधल्या अडचणीमुळे, गंगेला पूर आल्यामुळे तो येऊ शकत नाहीये. त्यांनी तिथूनच आपल्या शिष्याला म्हणजे या सनंदनला आज्ञा केली की नदीतून चालत नदी पार करून ये. विचार करा हा, गंगा नदीचा प्रवाह आहे, त्याला पूर आलेला आहे आणि गुरु सांगतायत नदीच्या प्रवाहातून चालत ये. गुरुची आज्ञा प्रमाण मानली, मनात कुठलीही शंका आली नाही. नदी पार करून चालत जायचं निश्चय केला आणि नदीमध्ये पाऊल टाकले. नदीत पाऊल टाकल्याबरोबर गंगा नदीने त्याच्या पायाखाली एक कमळ ठेवलं. त्या कमळावर पाय देऊन त्याने पुढचं पाऊल टाकलं, तिथेही कमळ आलं. असा प्रत्येक पावलाखाली त्याच्या एक एक कमळ येत गेलं आणि त्यावर पाय ठेवत ठेवत ह्या सनंदनने गंगा नदी पार केली आणि गुरुजवळ पोचला. ही गुरुभक्ती, याला म्हणतात गुरुवर असलेली अढळ श्रद्धा, नितांत प्रेम आणि अढळ विश्वास. आचार्यांनाही अतिशय आनंद झाला की माझा शिष्य सुखरूप परत आला आणि आचार्यांनी त्याचं नावच बदलून टाकलं.
या सनंदनचं नाव आचार्यांनी ठेवलं पद्मपाद. पद्म म्हणजे कमळ आणि पाद म्हणजे पाऊल किंवा पाय. कमळरूपी पाऊल असणारा असा हा पद्मपाद आचार्यांचा पट्टशिष्य बनला. आचार्य काशीत असताना रोज गंगास्नान करून यायचे आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन पुढचं कार्य करायला सुरुवात करायचे. असंच एक दिवस आचार्य गंगास्नान करून काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन परत आपल्या शिष्यांसह येत होते. वाटेत एक चांडाळ 4 कुत्र्यांसह त्यांना आडवा आला. त्यांच्या वाटेत आला. आचार्य म्हणाले, मला शिवू नकोस आणि माझ्या वाटेतून दूर हो, मला जाऊ दे. त्याने ऐकलं चांडाळाने आणि आचार्यांना उलट प्रश्न केला. म्हणाला, तुम्ही कोणाला दूर व्हायला सांगत आहात? कोणी दूर व्हायचं आहे? माझ्या देहाने की आत्म्याने? तुमच्यातील आणि माझ्यातील आत्मतत्व हे एकच आहे. पुढे असं हसत म्हणाला की ब्रह्म हे शुद्ध स्वरूप आहे, ज्ञान अनंत आहे आणि हे सत्य आहे. सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब गंगेच्या पाण्यात पडलं काय, दारूच्या पेल्यात पडलं काय, बिंब अशुद्ध होत नाही, ते शुद्धच असतं. तसं तुमच्यातील आणि माझ्यातील आत्मतत्व हे शुद्धच आहे. तुम्ही माझ्या शरीराला दूर हो म्हणत असाल तर आत्म्याशिवाय शरीर नाही. आत्म्याशिवाय शरीर म्हणजे प्रेतवत आहे. त्यामुळे देहाच्या ठिकाणी अहंभाव असणं हे योग्य नाही आणि आपल्यासारख्या तत्वज्ञानी माणसाला तर ते शोभतही नाही. चांडाळाचं हे प्रमाणसिद्ध भाषण ऐकलं आणि आचार्य चकित झाले. त्यांना सत्याची जाणीव झाली आणि त्या चांडाळापुढे ते नतमस्तक झाले. ते नतमस्तक झाल्याबरोबर त्या चांडाळाच्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंकर प्रकट झाले. 4 कुत्रे नाहीसे झाले आणि त्या ठिकाणी 4 वेद साकारले आणि त्यांना प्रत्यक्ष शिवाचं दर्शन झालं. ब्राह्मण चांडाळ ही भेदबुद्धी नाहीशी झाली. ही वेदबुद्धी म्हणजे संकुचित वृत्ती आहे हे चांडाळाने त्यांना पटवून दिलं आणि त्यांनी प्रत्यक्ष शिवशंकरासमोर भेदबुद्धीचा त्याग करतो असं सांगितलं. शिवाला वंदन केलं आणि शिव अंतर्धान पावले. महर्षी व्यास यांनी विपुल लेखन केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, उदंड लेखन केलंय. त्यांनी ब्रह्मसूत्रही लिहिलेली आहेत आणि शंकराचार्यांनी या ब्रह्मसूत्रावर भाष्य केलेलं आहे. गंगा तीरावर आपल्या शिष्यांसह आचार्य ब्रह्मसूत्राचं विवरण करत होते आणि त्याच वेळेला तिथे एका वृद्ध ब्राह्मणाचं आगमन झालं. तो चर्चा ऐकत होता आणि थोड्याच वेळात त्यांनी आचार्यांना ब्रह्मसूत्रावर चर्चा करण्याचं आव्हान दिलं. आचार्यांनी त्या विद्वान ब्राह्मणाचं आव्हान स्वीकारले आणि दोघांच्यात चर्चा सुरू झाली. दोघेही विद्वान, त्यामुळे दीर्घकाळ चर्चा चालली. उत्तरोत्तर ही चर्चा अधिक प्रखर होत गेली आणि शेवटी आचार्यांनी त्या ब्राह्मणाला निरुत्तर केलं. पण तो वृद्ध ब्राह्मण मान्य करेना. आचार्यांचा पट्टशिष्य जो पद्मपाद तोही चर्चा ऐकत होता आणि त्याच्या असं लक्षात आलं की हा ब्राह्मण साधा सुद्धा नाहीये आणि आता आचार्य जी चर्चा करता आहेत ती भगवान शंकराच्या रूपात चर्चा करतायत आणि हा ब्राह्मण जो आहे हा वेदव्यासांच्या रूपात चर्चा करतो आहे. हे लक्षात आल्याबरोबर तो पद्मपाद असं म्हणाला की हे 2 प्रत्यक्ष भगवान शंकर आणि वेदव्यास समोर असताना मी दुसरं काय करू शकतो? म्हणून त्याने दोघांचेही पाय धरले की मी एवढंच करू शकतो. हे ऐकून आचार्यांनी सुद्धा त्या ब्राह्मणाला वंदन केलं. आचार्यांनी वंदन केल्याबरोबर त्या ब्राह्मणाचं रूप जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष वेदव्यास प्रकट झाले. ह्या शंकराला
16 वर्षांचंच आयुष्य होतं हे वेदव्यासांना माहीत होतं. पण वेदांच्या प्रसारासाठी तुझा जन्म आहे, त्यामुळे तुला आणखीन 16 वर्षाचं आयुष्य प्राप्त व्हावं अशी मी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना करतो, असं वेदव्यास म्हणाले. आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडे तशी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाने ते मान्य केलं आणि मी आणखीन 16 वर्षाचं आयुष्य ह्याला देत आहे असं सांगितलं. आणि शंकराचार्यांना मूळचं 16 वर्ष आणि अधिक ब्रह्मदेवाने दिलं 16 वर्ष असं 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. आणि या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये धर्मप्रसाराचं त्यांनी उदंड कार्य केलेलं आहे. तेव्हा त्यांना वंदन करूया आणि आज इथेच थांबूया. उर्वरित भाग आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. धन्यवाद.